आणि आज 60वा प्रजासत्ताक दिन आहे. आपण बघत होतो मगाशी दृश्य की अमर जवान ज्योतीच्या ठिकाणी संरक्षण मंत्र्यांनी मानवंदना दिली. आपण आपल्यासोबत पुण्याहून आहेत रिटायर्ड कर्नल श्री अनंत सोमण. सोमण सर, मगाशी तुम्ही सांगत होतात की 26 जानेवारी 1972 पासून हे सुरू झालं आणि जो युद्धामध्ये विजय मिळाला 1971च्या, विशेषतः भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशची निर्मिती झाली. तुम्ही त्या आठवणी सांगत होतात. बांगलादेशचं जे युद्ध झालं ऐकलं. हा सर, तुम्ही सांगत होता. आपले हा सांगा सर. बांगलादेशच्या युद्धामध्ये आपले जे जवान दारात इथे पडले, तर त्याच्या ह्याच्यामध्ये जे अमर जवान ज्योत हे बनवली, त्याचं उद्घाटन श्रीमती इंदिरा गांधींनी 1972 26 जानेवारीला केलं. आणि ह्याच्यातलं सांगितलं, जो वैशिष्ट्य मी सांगितलं की ह्याच्यामध्ये जे प्रतिकात्मक हेल्मेट आणि जी गन आहे त्याच्यामध्ये लावलेली, हे बांगलादेशमधल्या सुरुवातीच्या लढ्यामधल्या आपले जे हुतात्मा झाले त्यातल्या एका जवानाची, म्हणजे अननोन सोल्जर आपण म्हणतो, त्या जवानाची रायफल आणि हेल्मेट आहे. दिस वन ऑफ द इंटरेस्टिंग पॉइंट मेनी पीपल डोंट नो. आणि ह्या सोहळ्यापासून याची सुरुवात होते. आणि राष्ट्रपती आता तिथं आले मंचावरती की त्यांना परेडची सुरुवात होते. परेड आधी विजय चौक म्हणून, जो राष्ट्रपती भवनाच्या खालच्या बाजूला विजय चौक आहे, त्याच्या आजूबाजूच्या रस्त्यांवरती परेड फॉर्म अप झालेली असते. आणि तिथून विजय चौक पासून परेडची सुरुवात होते. आणि दिल्ली एरियाचे जे कमांडर आहेत, मेजर जनरल असतात, ते या परेडची सुरुवात करतात राष्ट्रपतींना सलामी देऊन. आणि त्याच्यानंतर ज्याप्रमाणे क्रम लावलेला असतो त्याप्रमाणे सैन्य दलाची तुकड्या राष्ट्रपतींच्या समोरून त्यांना सलामी देत जातात. असं हे संचलन चालतं. त्याच्यानंतर इंडिया गेटच्या बाजूनी याचा रूट ठरलेला आहे, जवळ 11 किलोमीटरचा. ही परेड कॅनॉट प्लेस, टिळक चौक या भागातून रेड फोर्ट जवळ पोहोचते. आणि रेड फोर्ट जवळ या परेडचं मग विसर्जन होतं. नक्की सर, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ही परेड होत असते. आपण आताही दृश्यामध्ये बघतो, थोड्याच वेळात परेडला सुरुवात होईल. राष्ट्रपती हे घटनेच्या दृष्टीने तिन्ही सेना दलाचे प्रमुख मानले जातात, त्यांना सुद्धा मानवंदना दिली जाते. सर, ही जी परेड आहे, या परेडमध्ये कोण कोण सहभागी होत असतात? या परेडमध्ये तिन्ही दलाचे जवान, त्यांची इक्विपमेंट, जे नवीन नवीन गेल्या वर्षात आलेले असतात, त्यांचं प्रदर्शन पहिल्यांदा या परेडमध्ये होतं. त्याच्यानंतर पोलीस, दिल्ली पोलीस, CISF, BSF आणि सर्व आपली पॅरामिलिटरी फोर्सेस जे आहेत त्यांच्या पण तुकड्या ह्याच्यामध्ये असतात. तसंच दिल्लीच्या ज्या शाळा कॉलेजेस आहेत त्यांच्यातले पण विद्यार्थ्यांची ह्या संचलनामध्ये भाग असतो. आणि अशी फार दिमागदार परेड जवळजवळ 2 तास तरी चालते. आणि त्याची शेवट जो होतो तो इंडियन एअरफोर्सच्या विमानांच्या फ्लाय पासने होतो. आणि अत्यंत बघण्यासारखी परेड असते. आणि इथे सकाळी 4 वाजल्यापासून लोक बसले असतात, कारण हे मी प्रत्यक्ष 4 वर्ष अनुभवलेलं आहे. त्यामुळं ह्या परेडचं मी तुम्हाला सांगू शकतो वैशिष्ट्य. नक्कीच सर, तुम्ही स्वतः अनुभव घेतलेला आहे. आणि आपण थेट जाऊयात परेडच्या ठिकाणी. आपण दृश्य बघतो आहोत की तुम्ही म्हटल्याप्रमाणे खरोखर लोकांनी गर्दी केलेली आहे. अतिशय दिमाखदार अशी ही, ज्याला म्हणेल, परेड आपण बघतोय. थोड्याच वेळात त्याला सुरुवात होणार आहे. परेड को देखने के लिए यहाँ आए हैं. यहाँ हम देख रहे हैं माननीय मंत्रीगण श्री लालू प्रसाद यादव, श्री रमेश शर्मा, गृह मंत्री यहाँ उपस्थित हैं. विदेश मंत्री श्री प्रणब मुखर्जी,
आपण बघतो आहोत थोड्याच वेळात परेड सुरू होणार आहे, ज्या परेडची मंत्री आपण श्री वाट आनंद बघतो आहोत शर्मा. आणि संपूर्ण देशभरातून हा सोहळा बघितला जातो. अतिशय मानाचा असा सोहळा असतो. एक प्रकारे आपण म्हणू शकतो की देशाच्या शक्तीचं हे प्रदर्शन असतं, लष्कराच्या शक्तीचं हे प्रदर्शन असतं ही परेड. म्हणजे वेगवेगळे मंत्री तिथे उपस्थित आहेत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने या परेडला. आपण जाऊया, पुण्याहून आपल्यासोबत आहेत रिटायर्ड कर्नल अनंत सोमण सर, त्यांच्याशी आपण बोलूया. उपराष्ट्रपति डॉक्टर हामिद अंसारी सलामी मंच के पास पहुंच गए हैं। उपराष्ट्रपति जी का यहाँ स्वागत। उपराष्ट्रपती तिथे पोहोचलेले आहेत. कझाकिस्तानचे अध्यक्ष यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून प्रजासत्ताक दिनाला आपल्याला लाभलेले आहेत. आपण सोमण सरांशी बोलूया, रिटायर्ड कर्नल सर. तुम्ही सांगत होतात की तिन्ही सेना दलाच्या इथे सहभाग असतो या परेडमध्ये आणि एकूणच शक्ती प्रदर्शन केलं जातं आणि दिल्लीतल्या वेगवेगळ्या शाळांमधली मुलं सुद्धा यामध्ये सहभागी होत असतात. आपण सोमण सरांकडे जाऊया, पुन्हा एकदा सोमण सरांना विचारूया. सर, मगाशी तुम्ही सांगत होतात या परेडमध्ये कोण कोण सहभागी होतं. तुम्ही स्वतः 4 वर्ष या परेडला होतात, त्याचे अनुभव तुम्ही सांगत होतात. मी जेव्हा आर्मी हेडक्वार्टर्सला पोस्टिंगवर होतो ते 4 वर्ष ही परेड मी जवळून बघितलेली आहे आणि याच्यामध्ये भाग घेतलेला. आणि याच्या ऑर्गनायझेशनमध्ये हे खूप मोठं ऑर्गनायझेशन असतं. इतकं जिकिरीचं आणि कष्टाचं काम हे ऑर्गनाईज करणं, इतक्या वेळेप्रमाणे अगदी क्लॉकवर प्रिसिजन प्रमाणे त्या तुकड्या इथं आलेल्या पाहिजेत आणि त्या मंचावरून गेल्या पाहिजेत, हे सगळं आधी ठरलेलं असतं. याच्या रिहर्सल झालेल्या असतात. त्यामुळं हे अत्यंत कष्टाचं काम. आणि दिल्ली एरियाचे जे ऑफिसर्स आणि हे असतात हे फार उत्तमपणे कारवाई करतात आणि त्यामुळे परेड फार दिमागदार असा सोहळा असतो. सर, साधारणपणे किती महिने आधीपासून या परेडच्या तयारीला सुरुवात होते? या परेडच्या तयारीला सुरुवात साधारणपणे महिना दीड महिना आधीपासून होते. सगळ्या ज्या तुकड्या भाग घेणाऱ्या असतात, स्पेशली आर्मीच्या, त्या महिनाभर आधीच पोहोचतात. आणि त्याचप्रमाणे आपले जे एनसीसीचे पण कॅडेट्स असतात ते पण त्यांची रिपब्लिक डे रॅलीवर त्याच्यासाठी तिथं पोहोचलेले असतात आणि महिनाभर त्यांची प्रॅक्टिस चाललेली असते. आणि 15 जानेवारीला जो आपला आर्मी डे असतो त्याच्यामध्ये ह्याच तुकड्या चीफ ऑफ द आर्मी स्टाफ म्हणजे आपले जनरल असतात त्यांच्यासमोर यांची परेड होते. आणि ती एक प्रकारची ह्याची रिहर्सलच मानली जाते. आर्मी डे परेडचं जे संचलन असतं आणि त्याच तुकड्या पुढे मग ह्या प्रजासत्ताक दिनाच्या ह्याच्यात पण भाग घेतात. सर, तुम्ही आता त्याच्यामध्ये प्रेसिडेंट सांगा सर. हे जे आता याच्यामध्ये आपल्याला दाखवत आहेत प्रेसिडेंट्स बॉडीगार्ड, हे एक अत्यंत जुनं घोडदळाची एक तुकडी आहे की जे फक्त राष्ट्रपती भवनाच्या सेरेमोनियल गार्डसाठी असतात. आणि अशी 61 कॅव्हलरी म्हणून एक मी म्हणेन समज जगामध्ये एकच अशी घोडदळाची पलटण आहे की जे हिंदुस्थानात आहे आणि त्यांचे शिकवलेले घोडे यांच्यातर्फे सगळी कामगिरी चाललेली असते. आणि आता प्रेसिडेंट्स बॉडीगार्ड राष्ट्रपतींच्या ताफ्याच्या पुढे येतात आणि त्यांना उतरल्याबरोबर मानवंदना देतात. आणि त्याच्यानंतर मग राष्ट्रपती स्थानापन्न झाले की मग ध्वजवंदन होतं आणि त्यावेळेला प्रेसिडेंट्स बॉडीगार्ड त्या राष्ट्रध्वजाला सलामी देतात. त्याच्यानंतर मग परेडला सुरुवात होते. नक्की सर, तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं एनसीसीचे विद्यार्थी यामध्ये सहभागी होते. आपण बघतो आहोत दृश्य परेडची की गर्दी केलेली आहे लोकांनी तिथे. आणि या परेडला आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या कझाकिस्तानचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले राष्ट्रपतींचं आगमन झालंय. प्रतिभाताई पाटील तिथे आलेले आहेत.
राष्ट्रपतींचं आजच्या परेडमध्ये खास असं महत्व असतं, कारण राष्ट्रपती हे संविधानात्मक दृष्ट्या, घटनात्मक दृष्ट्या तिन्ही सेना दलाचे सर्वोच्च प्रमुख मानले जातात आणि त्या दृष्टीने आजच्या दिवशी राष्ट्रपतींचं खास आणि वेगळं असं महत्व असतं. त्यांना सुद्धा या ठिकाणी मानवंदना दिली जाते. मंत्री परिषद के अध्यक्ष रहे. इसके बाद उन्होंने कजाकिस्तान के प्रमुख का पदभार संभाला. आपने अर्थशास्त्र में डॉक्टरेट किया है. 1960 में आप कम्युनिस्ट पार्टी के सदस्य बने. 1984 में आप मंत्री परिषद के अध्यक्ष चुने गए और 1990 में सोवियत यूनियन से कजाकिस्तान स्वतंत्र हुआ और आप राष्ट्रपती बने. आपण बघतो आहोत कझाकिस्तानचे अध्यक्ष तिथे पोहोचलेले आहेत. अर्थशास्त्रामध्ये त्यांनी डॉक्टरेट केलेले आहे आणि जेव्हा कझाकिस्तान हा सोव्हिएत रशियापासून वेगळा झाला त्याच्यानंतर ते कझाकिस्तानचे अध्यक्ष बनलेले आहे आणि आजच्या 60व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त ते प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभले आहेत. सोबत राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील त्यांच्यासोबत आहे आणि आपण दृश्य बघतो आहोत. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि कझाकिस्तानचे अध्यक्ष उन्हें 21 तोपों की सलामी दी जाएगी और राष्ट्रगान होगा. यांना 21 तोफांची सलामी दिली जाणार आहे आणि त्यानंतर राष्ट्रगीत म्हटलं जाणार आहे. मनु मोहन संभाल रहे हैं. गन पोजीशन ऑफिसर सूबेदार गुरापाडू आर. राष्ट्रपति अंगरक्षक सलामी देंगे. राष्ट्र सलूट. मदद टेक. राष्ट्रपति अंगरक्षक सेक्शन वाइगॉग कदम कदम. महामहिम राष्ट्रपति के अंगरक्षक वापस जा रहे हैं. ये दोबारा आएंगे परेड के अंत में महामहिम राष्ट्रपति और मुख्य अतिथि को वापस ले जाने के लिए. ध्वजारोहण के पश्चात और परेड से पहले असाधारण वीरता और अदम्य साहस के लिए महामहिम राष्ट्रपति द्वारा परमवीर तथा अशोक चक्र प्रदान किए जाएंगे. आपण बघतो राष्ट्रपतींना गार्ड ऑफ ऑनर मानवंदना दिलेली आहे आणि घोडदळ जे आहे ते परत निघालेलं आहे आणि आता राष्ट्रपतींच्या हस्ते परमवीर चक्र आणि अशोक पुरस्कार देण्यात येणार आहे आणि आता तो समारंभ सुरू होणार आहे आणि त्यानंतर परेडला सुरुवात होईल. एकूणच 26 जानेवारी हा अनेक अर्थांनी अतिशय महत्वपूर्ण असा दिवस आहे. प्रजासत्ताक भारत हे जगातलं सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र गणलं जातं. आपण बघतो आहोत राष्ट्रपती स्थानापन्न झालेले आहे. सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य प्रजासत्ताक किंवा गणराज्य म्हणण्याचं हे घटनेमध्ये खास हा उल्लेख करण्यात आला आहे, कारण सर्वोच्च पद हे कुठल्याही नागरिकाला भारतामध्ये भूषवता येतं. त्यासाठी वंश परंपरागत किंवा घराण्याचं बंधन नाही आणि म्हणून भारत हे प्रजासत्ताक म्हटलं जातं, लोकशाही गणराज्य म्हटलं जातं. लगभग 10 उग्रवादियों ने मेघालय के जंगलों में एक शिविर डालकर रखा है. श्री आरपी डेंगदो उग्रवादियों के विरुद्ध कार्रवाई में पुलिस दल को नेतृत्व प्रदान करने के लिए स्वेच्छा से आगे आए. पुलिस दल अगले दिन सूर्योदय से ठीक पहले मौके पर पहुंचा और उग्रवादियों को शिविर से बाहर खदेड़ने के लिए शिविर पर टूट पड़ा. उग्रवादियों ने आक्रमण दल पर भारी गोलीबारी कर दी. श्री डेंगदो ने बहादुरी से गोलीबारी का जवाब दिया तथा एक उग्रवादी को मार गिराया.
तथापि उनको भी एक गोली लग गई। गंभीर घाव की परवाह न करते हुए उन्होंने दल का नेतृत्व जारी रखा तथा 2 दुर्दांत उग्रवादियों को बंदी बनाने में कामयाब हो गए। श्री आरपी डेंगदो ने उग्रवादियों के विरुद्ध लड़ाई में अनुकरणीय कर्तव्य परायणता तथा उत्कृष्ट बहादुरी का प्रदर्शन किया और सर्वोच्च बलिदान किया। स्वर्गीय आरपी डेंगदो की पत्नी श्रीमती सती मोशाबा सहायक कमांडेंट श्री प्रमोद कुमार सतपथी, विशेष ऑपरेशन ग्रुप उड़ीसा राज्य सशस्त्र पुलिस के प्रशिक्षण प्रभारी, मरणोपरांत। पंद्रह फरवरी 2008 की रात भारी मात्रा में हथियारों से लैस लगभग 500 से भी ज्यादा नक्सलवादियों ने भुवनेश्वर के इर्द गिर्द अनेक स्थानों पर एक साथ पुलिस पर आक्रमण कर दिया और बहुत से हथियार लूट लिए। साथ ही कई पुलिस कर्मियों को मार दिया। तत्पश्चात वे पास के जंगलों में छिप गए। विशेष ऑपरेशन ग्रुप के सहायक कमांडेंट प्रमोद कुमार सतपथी मात्र 20 पुलिस कर्मियों के साथ जंगल के अंदर ऊंचे स्थान पर मोर्चा लिए नक्सलियों के पास पहुंचे और उन पर तुरंत धावा बोल दिया। नक्सलियों ने पुलिस दल पर भारी गोलीबारी की और लगभग 2 घंटे तक चलने वाली भीषण मुठभेड़ में श्री सतपथी ने अनुकरणीय बहादुरी के साथ ऑपरेशन का नेतृत्व किया तथा सर्वोच्च बलिदान दिया। श्री प्रमोद कुमार सतपथी ने नक्सलियों के विरुद्ध लड़ते हुए उच्च कोटि की वीरता और कर्तव्य परायणता का प्रदर्शन किया। स्वर्गीय श्री प्रमोद कुमार सतपथी की पत्नी श्रीमती अमिता सतपथी, कर्नल जोजन थॉमस, जाट रेजिमेंट, 45 राष्ट्रीय राइफल, मरणोपरांत। जम्मू कश्मीर में तैनात 45 राष्ट्रीय राइफल बटालियन के कमान अफसर कर्नल जोजन थॉमस को 22 अगस्त 2008 को सवेरे 3:30 बजे एक आतंकवादी समूह का पता चला। कर्नल थॉमस उपलब्ध सैनिकों के साथ तुरंत उस क्षेत्र की ओर गए और शीघ्र ही भयंकर गोलीबारी शुरू हो गई। मोर्चे पर अगुवाई करते हुए कर्नल थॉमस शीघ्र आगे बढ़े तथा बिल्कुल नजदीक से 2 आतंकवादियों का सफाया कर दिया। इस कार्रवाई के दौरान उन्हें गोलियों के गंभीर घाव लगे। इसके बावजूद उन्होंने गुत्थम गुत्था की भयंकर लड़ाई में तीसरे दुर्दांत आतंकवादी का भी सफाया कर डाला। कर्नल जोजन थॉमस ने 3 कट्टर आतंकवादियों का सफाया करने में अनुकरणीय नेतृत्व तथा असाधारण बहादुरी का प्रदर्शन किया और राष्ट्र के लिए सर्वोच्च बलिदान दिया। कर्नल जोजन थॉमस की पत्नी श्रीमती वीना जोजन थॉमस। श्री मोहनचंद शर्मा, निरीक्षक, दिल्ली पुलिस, मरणोपरांत। श्री मोहनचंद शर्मा, इंस्पेक्टर, दिल्ली पुलिस को 19 सितंबर 2008 को एक खास सूचना मिली कि दिल्ली श्रृंखला बम धमाकों के संबंध में वांछित एक संदिग्ध व्यक्ति जामिया नगर नई दिल्ली क्षेत्र में स्थित बाटला हाउस के एक फ्लैट में छिपा हुआ है। श्री शर्मा 7 सदस्यीय दल का नेतृत्व करते हुए तुरंत उस फ्लैट पर पहुंचे।
जो ही उन्होंने फ्लैट में अन्य दरवाजे से प्रवेश किया, उनको फ्लैट के अंदर छुपे हुए आतंकवादियों की ओर से गोलीबारी की पहली बौछार लगी। निर्भीकता के साथ उन्होंने गोलीबारी का जवाब दिया। इस प्रकार शुरू हुई दोनों तरफ की गोलीबारी में 2 आतंकवादी मारे गए और 1 पकड़ा गया। श्री मोहनचंद शर्मा ने आतंकवादियों से लड़ते हुए अनुकरणीय साहस और कर्तव्य परायणता का प्रदर्शन किया और राष्ट्र के लिए सर्वोच्च बलिदान दिया। स्वर्गीय श्री मोहनचंद शर्मा की पत्नी श्रीमती माया शर्मा। हवलदार बहादुर सिंह बोहरा, 10वीं बटालियन पैराशूट रेजिमेंट, विशेष बल, मरणोपरांत। हवलदार बहादुर सिंह बोहरा जम्मू कश्मीर के लवास के सामान्य क्षेत्र में तलाशी ऑपरेशन के लिए तैनात आक्रमण दल के स्क्वाड कमांडर थे। उन्होंने 25 सितंबर 2008 को शाम 6:15 बजे आतंकवादी दल को देखा और उन्हें बीच में ही रोकने के लिए शीघ्रता से आगे बढ़े। इस प्रक्रिया के दौरान हवलदार बहादुर सिंह बोहरा शत्रु की भारी गोलीबारी की चपेट में आ गए। निर्भीकता के साथ वो आतंकवादियों पर टूट पड़े और उनमें से एक को मार गिराया। तथापि उन्हें गोलियों के गहरे घाव लगे। सुरक्षित स्थान पर ले जाए जाने से इनकार करते हुए उन्होंने आक्रमण जारी रखा और बिल्कुल नजदीक से 2 और आतंकवादियों को मार गिराया। इस प्रकार हवलदार बहादुर सिंह बोहरा ने आतंकवादियों के विरुद्ध लड़ाई में अत्यधिक असाधारण वीरता का प्रदर्शन किया और राष्ट्र के लिए सर्वोच्च बलिदान दिया। स्वर्गीय हवलदार बहादुर सिंह बोहरा की श्रीमती पत्नी श्रीमती शांति देवी। श्री हेमंत कमलाकर करकरे, संयुक्त पुलिस आयुक्त महाराष्ट्र, मरणोपरांत। 26 नवंबर 2008 को रात 9:40 पर श्री हेमंत कमलाकर करकरे, संयुक्त पुलिस आयुक्त और आतंकवादी रोधी दस्ते के प्रमुख को छत्रपति शिवाजी टर्मिनस रेलवे स्टेशन मुंबई पर आतंकवादियों के आक्रमण के बारे में सूचना मिली। त्वरित कार्रवाई करते हुए श्री करकरे ने बच निकलने के संभावित रास्तों पर दल भेजे और स्वयं एक छोटी सी टुकड़ी लेकर कामा अस्पताल की ओर चल पड़े, जहां तक आतंकवादी वहां पहुंच चुके थे। आतंकवादियों और पुलिस दल के बीच भारी गोलीबारी हुई। इसके परिणाम स्वरूप आतंकवादी अपनी जगह बदलने के लिए मजबूर हो गए। श्री करकरे ने आतंकवादियों का पीछा किया, लेकिन इस कार्रवाई में उनकी जीप पर घात लगाकर हमला किया गया, जिसमें वे गंभीर रूप से घायल हो गए। फिर भी वो ऑपरेशन का नेतृत्व करते रहे और एक आतंकवादी को घायल कर पाने में सफल हो गए। श्री हेमंत कमलाकर करकरे ने आतंकवादियों के विरुद्ध लड़ाई में उच्च कोटि के साहस, बहादुरी और नेतृत्व का प्रदर्शन किया और राष्ट्र के लिए सर्वोच्च बलिदान दिया। स्वर्गीय श्री हेमंत कमलाकर करकरे की पत्नी श्रीमती कविता हेमंत करकरे। श्री अशोक मारुतराव कामटे, अपर पुलिस आयुक्त महाराष्ट्र, मरणोपरांत। छब्बीस नवंबर 2008 को 10 सशस्त्र आतंकवादियों ने मुंबई में एक साथ कई स्थानों पर आक्रमण कर दिया। श्री अशोक मारुतराव कामटे, अपर पुलिस आयुक्त, उस पुलिस टुकड़ी में शामिल थे जहां आतंकवादी घुस गए थे। आतंकवादियों और पुलिस टुकड़ी के बीच गोलीबारी की लड़ाई शुरू हो गई। परिणाम स्वरूप आतंकवादी अपनी स्थिति बदलने के लिए मजबूर हो गए। इस पुलिस टुकड़ी ने आतंकवादियों का पीछा किया, पर इस कार्रवाई में उनकी जीप पर आतंकवादियों ने घात लगाकर हमला कर दिया। श्री कामटे ने गंभीर रूप से घायल हो जाने के बावजूद
लड़ाई जारी रखी तथा एक आतंकवादी को घायल करने में महत्वपूर्ण भूमिका निभाई और अंत में वीर गति को प्राप्त हो गए। इस प्रकार श्री अशोक मारुतराव कामटे ने आतंकवादियों के विरुद्ध लड़ाई में उच्चतम कोटि के साहस तथा नेतृत्व का प्रदर्शन किया तथा देश के लिए सर्वोच्च बलिदान दिया। स्वर्गीय श्री अशोक मारुतराव कामटे की पत्नी श्रीमती विनीता अशोक कामटे। श्री विजय सहदेव सालस्कर, इंस्पेक्टर अपकर्षण रोधी प्रकोष्ठ, अपराध शाखा, महाराष्ट्र, मरणोपरांत। छब्बीस नवंबर 2008 को 10 सशस्त्र आतंकवादियों ने मुंबई के विभिन्न स्थानों पर एक साथ धावा बोला। श्री विजय सहदेव सालस्कर, इंस्पेक्टर अपकर्षण रोधी प्रकोष्ठ, अपराध शाखा, उस पुलिस टुकड़ी में शामिल थे जो दौड़कर कामा अस्पताल पहुंची थी, जहां आतंकवादी घुस गए थे। आतंकवादी तथा पुलिस टुकड़ी के बीच गोलीबारी की लड़ाई शुरू हो गई। परिणाम स्वरूप आतंकवादी अपनी स्थिति बदलने के लिए मजबूर हो गए। पुलिस टुकड़ी ने आतंकवादियों का पीछा किया, परंतु इस कार्रवाई में उनकी जीप पर घात लगाकर हमला कर दिया गया। श्री सालस्कर गंभीर रूप से घायल हो गए, तथापि उन्होंने लड़ाई जारी रखी और एक आतंकवादी को घायल करने में महत्वपूर्ण भूमिका निभाई। श्री विजय सहदेव सालस्कर ने विकट परिस्थितियों में अदम्य तथा अतुल्य साहस का प्रदर्शन किया और राष्ट्र के लिए सर्वोच्च बलिदान दिया। स्वर्गीय श्री विजय सहदेव सालस्कर की पत्नी श्रीमती स्मिता विजय सालस्कर। श्री तुकाराम गोपाल ओमले, सहायक पुलिस उप निरीक्षक, महाराष्ट्र, मरणोपरांत। छब्बीस नवंबर 2008 को श्री तुकाराम गोपाल ओमले, सहायक पुलिस उप निरीक्षक, डीबी मार्ग पुलिस स्टेशन में रात्रि ड्यूटी पर थे जब आतंकवादियों ने धावा बोला था। आधी रात के करीब वायरलेस पर यह संदेश दिया गया कि 2 आतंकवादी एक कार में मरीन ड्राइव की ओर भाग रहे हैं। श्री ओमले ने इसे रोकने के लिए तुरंत बैरिकेड लगा दिए। ज्यों ही आतंकवादियों की कार रुकी, उसके अंदर बैठे एक आतंकवादी ने गोलीबारी शुरू कर दी। श्री ओमले हिम्मत दिखाते हुए कार की बाईं ओर दौड़े और AK-47 राइफल को छीनने के लिए एक आतंकवादी को धर दबोचा। इस कार्रवाई के दौरान वे खुद गंभीर रूप से घायल हो गए और बाद में घावों के कारण वीर गति को प्राप्त हो गए। इस प्रकार श्री तुकाराम गोपाल ओमले ने आतंकवादियों के विरुद्ध लड़ाई में अदम्य साहस तथा असाधारण बहादुरी का प्रदर्शन किया और सर्वोच्च बलिदान दिया। स्वर्गीय श्री तुकाराम गोपाल ओमले की पत्नी श्रीमती ताराबाई तुकाराम ओमले। मेजर संदीप